नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं आणि ज्या मैत्रिणींचा टक्स तिरका येतो त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. कारण बऱ्याच मैत्रिणी अगोदर कटोरीचं टक्स मारून घेतात आणि मग कटोरी योगपट्टीला जोडतात. तर तुमची ही पद्धत बरोबर असूही शकते, पूर्ण चुकीची असेल असं नाही म्हणत, परंतु माझ्या अनुभवानुसार कटोरीला अगोदर टक्स न मारता योगपट्टीला कटोरी जोडून घ्यायची आणि मग टक्स मारायचं. अशा पद्धतीने जर शिलाई केली तर कटोरीचा टक्स तिरका येत नाही आणि टक्स एकदम बरोबर सेंटरलाच येतो. तर चला शिलाई कशी करायची ती पाहूया. आता मी कटोरीचा हा जो पार्ट आहे, कटोरीचे दोन्ही पार्ट, योगपट्टीचे पार्ट आणि क्रॉसपट्टीचे पार्ट ह्यांना अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे दाखवते की सुरुवातीला आपण काय करतो, बऱ्याच मैत्रिणी या पद्धतीने जी कटोरी असते तिला 1.5 इंचाचं खालच्या बाजूने मार्जिन घेतो आणि वरच्या बाजूने 3 इंचाचं घेतो आणि मग टक्स मारतो. तर मी या पद्धतीने नाही करत. हे असं 1.5 इंच घेतात किंवा मग तुम्ही माप टाकतानाच या पद्धतीने कटिंग करून घेता आणि त्या पद्धतीने टक्स टाकतात, तर हेही बरोबर येत असेल. पण मी तर माझी जी रेग्युलर पद्धत आहे त्या पद्धतीने टक्स मारते. तर पहा, आता आपण सुरुवातीला एक पार्ट तयार करून घेते मी आणि तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवते. आता हा योगपट्टीचा आणि कटोरीचा भाग, योगपट्टी आणि कटोरी अशी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ठेवायची आहे. म्हणजे सुईची बाजू सुईच्या बाजूकडे येईल या पद्धतीने कटोरी ठेवायची आहे. आणि जी तुम्ही शिलाई मार्जिन घेता, आता बऱ्याच जणी अर्धा इंच घेत असेल किंवा क्वार्टर इंच, मी क्वार्टर इंचापेक्षा थोडीशी जास्त आणि अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी अशी शिलाई मार्जिन घेते आणि मग पूर्ण कटोरीचा पार्ट योगपट्टीला जोडून घेते. आता तुम्हालाही व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी थोडा थोडा पार्ट घेऊन जोडते. डायरेक्ट ओढून धरायची नाही, कटोरीही ओढायची नाही किंवा योगपट्टीही ओढायची नाही. फक्त जागेवरती थोडंसं फिरवत फिरवत या पद्धतीने कटोरीचा पार्ट जोडून घ्यायचा. ओढल्यामुळे काय होतं की कटोरी खेचली जाते आणि मग कमी जास्त पडते. तर सुरुवातीला जी पहिली शिलाई मारतात त्यावेळेस योगपट्टीही ओढायची नाही आणि कटोरीही ओढायची नाही. अगदी नॉर्मल व्यवस्थित थोडं थोडं करून जोडून घ्यायचा आणि मग दुसरी जी शिलाई असते ती डायरेक्ट तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने कटोरीचा पार्ट योगपट्टीला जोडून घेतला आहे. आता त्यानंतर इथे मी टक्स घालणार आहे. आता टक्स घालताना जो सेंटरचा पॉईंट असतो तो पॉईंट आणि योगपट्टीचा जो सेंटरचा पॉईंट आहे तो पॉईंट असं हाताने अगोदर पकडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने सेंटर पॉईंट दोन्ही पकडायचे आणि सेंटरला जी घडी पडते त्या घडीवरतीच तुमचा कटोरीचा टक्स आला पाहिजे. हा मेन आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. या पद्धतीने जर तुम्ही घडी टाकली ना तर तुमचा कटोरीचा टक्स कधीच तिरका येणार नाही आणि कटोरी बसतेही खूप छान. तर हे पहा, आता खालच्या बाजूने मी 1.5 इंच घेतलं आहे. काही मैत्रिणी 1.25 इंचच ठेवतात. तर तुम्ही जसं मार्जिन सोडलेलं असतं तसं तुम्ही घेऊ शकता. 1.25 इंच घेतलेलं असेल तर 1.25 इंचच घ्या. 1.5 इंच मार्जिन घेतलेलं असेल तर 1.5 इंच घ्या. तर आता हे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही माझं कटोरीचा कटिंगचा व्हिडिओ पहा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. कारण बऱ्याच मैत्रिणी जी तयार कटोरी असते त्या कटोरीवरती 1.5 इंचाचं मार्जिन वाढवतात आणि बऱ्याच जणी 1 किंवा 1.25 इंचाचं वाढवतात. आता पहा, कटोरी जोडून झाल्यानंतर किती छान असं कटोरीला पप आलेला आहे. आता त्यानंतर इथे मी योगपट्टी कशी जोडायची तेही तुम्हाला दाखवते. तर योगपट्टीला मी सुईच्या बाजूकडून अगोदर अस्तरचीच योगपट्टी ठेवून घेतली. खालच्या बाजूने अगदी फक्त जॉईंट होईल इतकी शिलाई मारली आणि तिचाच म्हणजे क्रॉसपट्टीचा सुईचा भाग वरच्या पार्टमध्ये ठेवलेला आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. आता पहा, या पद्धतीने कापड दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये मी फोल्ड करून घेतलं आहे आणि आता जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे ती खालच्या बाजूने येईल आणि जे मेन ब्लाऊज आहे ते वरच्या बाजूने, आणि असं सेट करत जी पहिली शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती शिलाई मारायची आहे. म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये कापड फोल्ड होतं आणि फ्रंट पार्ट या पद्धतीने तयार होतो. हा या पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करताना शक्यतो फ्रंट बाजूकडूनच ओपन होईल या पद्धतीने घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूने आपण ज्यावेळेस क्रॉसपट्टी मेन ब्लाऊजच्या पट्टीला जोडली त्यावेळेस मी एकदम कडेवर शिलाई मारलेली होती, म्हणून मी इथे ह्याला दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिल्याने पट्टी व्यवस्थित शिवली जाईल. त्यानंतर
क्रॉसपट्टीच्या पुढच्या बाजूकडूनही शिलाई मारते. एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आणि रेग्युलर ब्लाऊजला तुम्ही बटनपट्टी लावत असताल तर बटनपट्टी लावा किंवा हुकपट्टी लावत असताल तर तुम्ही इथे हुकपट्टीही लावू शकता. आता या ब्लाऊजला मी हुकपट्टी लावणार आहे. तर मी आता एकच पार्ट तुम्हाला तयार करून दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर एका बाजूची हुकपट्टी मी तुम्हाला कशी बनवायची तेही सांगते. आता मी इथं दोन्ही पट्ट्या एकसारख्या घेतलेल्या आहे. एका बाजूकडून खालच्या बाजूकडून थोडंसं कापड दुमडून घेतलेलं आहे फिनिशिंगसाठी. दोन्ही पट्ट्यांना सेम करायचं. तर बऱ्याच मैत्रिणी आयपट्टीसाठीची पट्टी थोडी मोठी घेतात आणि हुकपट्टीसाठीची थोडी कमी घेतात, पण मी सेम दोन्ही पट्ट्या सेम घेते. फार तर 2.5 इंच रुंदीची ही पट्टी घ्यायची किंवा तुम्हाला जास्त हवी असेल जाड तर तुम्ही 3 इंचाचीही घेऊ शकता, पण खूप कमी घेऊ नका. त्याने मग हुकपट्टी ही जाडसर होत नाही आणि आयपट्टी पण व्यवस्थित होत नाही कारण डबल फोल्ड करायचं असतं. तर ही पट्टी तुम्ही पाहिली वरच्या बाजूने मी ठेवलेली आहे आधी शिलाई करून, त्यानंतर आतल्या बाजूने दाबटीप दिलेली आहे आणि ही पट्टी इथं एकदा फोल्ड करायची आहे डबल घडी आणि या डबल घडीची पुन्हा अशी 4 पदरी घडी करायची आहे आणि ही शिलाईची बाजू पूर्ण आतमध्ये घ्यायची आहे आणि इथं व्यवस्थित सेट करून अगोदर खालच्या बाजूने थोडंसं रब करून घ्यायचं आहे आणि मग ही शिलाई पूर्ण वरपर्यंत घ्यायची आहे. तर या पद्धतीने हुकपट्टी ही जोडून घ्यायची. तर याचा हुकपट्टी आणि आयपट्टी कशी लावायची याचा सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तेही पाहून घ्या. तर आता इथे मी हुकपट्टी बनवून घेतलेली आहे. तर पाहूया. आता हा पार्ट तर तयार झालेला आहे. दुसरा पार्टही सेम मी याच पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे त्याचं मी व्हिडिओ दाखवणार नाही. तर मी फायनल लुक तुम्हाला दाखवते की आपण कटोरी जोडल्यानंतर कटोरीला किती छान पप येतो आणि कटोरीबरोबर सेंटरला पण येते. तर चला पाहूया. तर आता या पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेतलेला आहे. तर हे पहा, या पद्धतीने दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आणि दोन्ही पार्टची कटोरी पहा आणि टक्स पण पहा. आता मी तुम्हाला स्केलने मोजून दाखवते की कटोरीचं सेंटर पार्ट बरोबर सेंटरला आलेला आहे की नाही. कटोरीचा जो टक्सचा पार्ट असतो तो योगपट्टीच्या बरोबर सेंटर आला की समजायचं आपली कटोरी तिरकी बसणार नाही. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.